आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हॅलो, पैसे मागायची तर खूप घाई असते तुला, आणि कामाचं काय? रुद्रला घालवून दिलंस असं म्हणालीस ना तोऱ्यात? तसं काही झालेलं नाहीये। आज परत येणार आहे तू तिकडे। तुला काम करायचंय की नाही, की दुसरा माणूस बघू मी? आओ जरा ब्रेक मारा की। काम केलंच होतं तुमचं मी, पण आता तुमच्या पोराला लाज नाही, त्याला मी काय करू? ए बघ तू ऐकून घेता का जरा? इथं मी काही न करता तुमच्या पोराचं येणंच बंद होईल। अहो त्या गौरीचे प्रतापच असे आहेत। काय झालंय? तर काय इथं दर दिवशी नवीन कहाणी असते। ए बाई तू मुद्द्यावर आहे, काय झालंय ते नीट सांग। अहो त्या गौरीच्या ना डोक्याला छप्पर राहणार ना पायाखालची जमीन। खरंच आश्रम बंद होणार आहे? चंद्री उगाच बोलत नाही, आता चिठ्ठी आहे चिठ्ठी। आणि तुमचं तर कामच झालं की आता आश्रम बंद पडल्यावर गौरी आणि तुमचा मुलगा कसं काय भेटतील? एवढी चांगली बातमी दिली, आता जर आपल्या पैशाचं बघा की। मी बोलते नंतर। आश्रम बंद होणार आहे हे चांगलं होतंय की वाईट? आश्रम बंद झाल्यानंतर रुद्र परत त्या गौरी आणि बिट्टीला इथे घेऊन येईल, आणि मला ते नको आहे। काहीही झालं तरी गौरी या घरात येता कामा नये। नवी साडी? अरे वा, कोणासाठी? माझ्यासाठी ना? मस्त आहे। किती काळजी घेतेस ग माझी तू, लेकीसारखीच माझ्या अगदी। छान, मी नीट सांभाळून ठेवी ना? नानी तुमच्यासाठी घेईन मी दुसरी साडी, पण ही रुद्रच्या थेरपिस्ट साठी आणली। आई मस्त आहे। अरे ऐक ना, कोणीतरी तुझ्या सोबत असलेलं बरं, मी येतो ना। नाही अरे थोडा वेळ तरी नको म्हटलं ना, ऍटलीस्ट सोडायला येतो ना। अरे तुला कळत नाहीये का? तुला माहित नाही अजून माझी ती थेरपिस्ट किती कडक आहे ते। रुद्र थेरपिस्ट कडे चाललायस?